तर बघा काय बातमी आहे. 7व्या वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आताच्या वाढीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. 7व्या वेतन आयोग अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पुन्हा एकदा सुधारित होणार आहे. सध्या जे सरकारी कर्मचारी आहेत त्यांचा महागाई भत्ता 50% दराने मिळत आहे. मात्र जानेवारी ते जून या कालावधीमधील LICIची आकडेवारी पाहिली असता आता या भत्त्यास 3% वाढ जवळपास निश्चित आहे. म्हणजेच हा भत्ता आता 53% पोहोचणार आहे. आम्ही आपण सांगू इच्छितो की मार्च 2024मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46% 50% केला गेला. त्यानंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा सुद्धा महागाई भत्ता 50% केला गेला. आता ही महागाई भत्तावाढ जानेवारी 2024पासून लागू करण्यात आली होती. त्यामुळे मार्च महिन्याच्या पगारासोबत महागाई भत्ता वाढ आणि महागाई भत्ता फरकाची रक्कम संबंधित नोकरदार मंडळाला देण्यात आली होती. आता मात्र महागाई भत्ता 53% एवढा होणार आहे. याबाबतचा निर्णय येत्या केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत घेतला जाणार आहे. परंतु ही महागाई भत्ता वाढ जुलै 2024पासून लागू राहणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50%वरून 53% करण्यासंबंधीच्या प्रस्तावावर 25 सप्टेंबर 2024ला होणार आहे. केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे. या बैठकीत संबंधित नोकरदार मंडळीचा महागाई भत्ता 53% करण्यावर मान्यता दिली जाणार आहे. अर्थातच सप्टेंबर महिन्याच्या पगारासोबत म्हणजे जो पगार कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर महिन्यात मिळेल त्या पगारासोबत महागाई भत्तावाढीचा लाभ मिळणार आहे. आणि महागाई भत्तावाढ जुलै महिन्यापासून लागू असल्याने याची थकबाकी देखील संबंधित मंडळीला च्या खात्यात वर्ग केली जाणार आहे. म्हणजेच महत्त्वाचे म्हणजे येत्या काही दिवसांनी महाराष्ट्रात विधानसभा देखील निवडणूक होणार आहे. त्यामुळे केंद्रातील सरकारने केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवल्यानंतर लगेच महाराष्ट्राचे सरकार देखील आपल्या राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा निर्णय घेऊ शकते. तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.